तर भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यातील ऐतिहासिक मुक्त व्यापार करार आज प्रत्यक्षात आला। गेल्या 20 वर्षांपासून या महत्त्वाकांक्षी करारावर चर्चा सुरू होती। अखेर आज पंतप्रधान मोदी आणि महासंघाचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि उर्सुला वॉन लेयन यांच्या उपस्थितीमध्ये करारावर सह्या झाल्या। एकीकडे अमेरिकेनं जबरदस्त टॅरिफ लादून भारताची कोंडी केली आहे, तर दुसरीकडे ग्रीनलँडच्या वादावरून अमेरिकेनं युरोपीय महासंघालाही धमक्या द्यायला सुरुवात केली आहे। अमेरिका आणि चीन यांच्या कोंडीतून मुक्त होत युरोपीय महासंघ आणि भारतानं एकमेकांची करार होत नवा प्रगतीचा मार्ग निर्माण केला आहे। या कराराचा भारताला मोठा लाभ होईल असं सांगितलं जात आहे। भारतीय उत्पादनांना युरोपची विस्तृत बाजारपेठ भारतासाठी खुली होईल, तसंच 90% जास्त वस्तूंवरील आयात शुल्क कमी किंवा रद्द करण्यात आलं आहे। आज भारत ने अपने इतिहास का अब तक का सबसे बड़ा फ्री ट्रेड एग्रीमेंट संपन्न किया है। आज 27 तारीख है। ये सुखद संयोग है कि आज ही के दिन यूरोपियन यूनियन के 27 देशों के साथ भारत ये एफटीए कर रहा है। यह एफटीए भारत और यूरोपियन यूनियन के बीच इन्वेस्टमेंट को बूस्ट करेगा, नई इनोवेशन पार्टनरशिप बनाएगा और वैश्विक स्तर पर सप्लाई चेन को मजबूत करेगा। यानी यह सिर्फ ट्रेड एग्रीमेंट नहीं है, यह साझा समृद्धि का नया ब्लूप्रिंट है। तर भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यामधल्या या मुक्त करारातील काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघूया। युरोपीय महासंघातून भारतामध्ये येणाऱ्या 90%हून अधिक वस्तूंवरील आयात शुल्क घटलंय किंवा रद्द झालंय। यंत्रसामग्री, रसायनं, औद्योगिक उत्पादनांवरच्या आयात शुल्कामध्ये मोठी सूट देण्यात येईल। भारतात आयात होणाऱ्या युरोपीय करावरील उच्च शुल्क टप्प्याटप्प्यानं कमी होईल। युरोपातून भारतात आयात होणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना सुरुवातीला ही सूट मिळणार नाही। भारतातून निर्यात होणाऱ्या उत्पादनांना युरोपीय बाजारामध्ये सोपा प्रवेश मिळेल। भारतीय कापड, चामड्याच्या वस्तू, औषधं, रसायनं, इलेक्ट्रॉनिक उत्पादनं यांना युरोपचा बाजार यामुळे सोपा होईल। आयटी, व्यावसायिक सेवा, गुंतवणूक आणि बौद्धिक संपदा हक्क याबाबत सहकार्य असेल। भारतीय शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी शेती आणि दुग्धजन्य उत्पादनं कराराच्या बाहेर ठेवण्यात आली आहेत। आणि यासोबत माझा मिड डे मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया। पाहत रहा एबीपी माझा। छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीनं ईव्हीएम विरोधामध्ये आंदोलन केलंय। लोकशाहीच्या संरक्षणासाठी आणि जनतेच्या हक्कासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचं वंचितच्या कार्यकर्त्यांनी म्हटलंय। आंदोलनामध्ये प्रभाग क्रमांक 24 मधील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली। शहरातील संजय नगरमध्ये हे आंदोलन करण्यात आलं।